जय माता दी. नमस्कार मित्रांनो. तर आज आपण आलोय जम्मू काश्मीरमध्ये असलेल्या श्री वैष्णव माता मंदिर कटरा येथे. मित्रांनो, तिरुमला व्यंकटेश्वर मंदिरानंतर वैष्णवी देवीचे हे मंदिर सर्वात जास्त भेट दिलेला तीर्थक्षेत्र आहे. चला तर मित्रांनो, आपण जाणून घेऊया या मंदिराचा इतिहास. मित्रांनो, या मंदिराच्या आवारामध्ये प्रवेश करण्यासाठी येथे रजिस्ट्रेशन करावं लागतं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला एक आयडेंटिटी कार्ड देतात. ते आयडेंटिटी कार्ड कंपल्सरी आपण गळ्यामध्ये घालूनच या मंदिराच्या आवारामध्ये प्रवेश करावं लागतं. त्याला तेथे पर्ची असे म्हणतात. आदिशक्तीला समर्पित हे मंदिर कटरा नगरच्या जवळच्या डोंगरावर आहे. या डोंगरांना त्रिकुटा डोंगर असे म्हणतात. त्रिकुटा डोंगरावरील एका गुहेत श्री वैष्णवी मातेचे 3 स्वयंघोषित पिंडे आहेत. महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या 3 पिंडांमध्ये माता एकत्र विराजमान आहेत. या 3 पिंडांना एकत्रितपणे वैष्णवी देवी असे म्हणतात. त्या स्थानाला मातेचे भवन असे म्हणतात. गुहेच्या आत एक व्यासपीठ आहे, जिथे तिन्ही माता भाविकांना दर्शन देतात आणि सर्वांच्या मनोकामना देखील पूर्ण करतात. माता वैष्णवी देवीचे मंदिर जिथे आहे तिथेच मातेने भैरवनाथाचा वध केला. भैरवनाथाचा मृतदेह प्राचीन गुहेजवळ असून त्याचे मस्तक 3 किमी अंतरावर असलेल्या भैरव खोऱ्यात गेले. भैरवनाथाचे मस्तक ज्या ठिकाणी पडले आहे ते ठिकाण भैरवनाथाचे मंदिर म्हणून ओळखले जाते. मित्रांनो, पहाटे 4 वाजता आपण हे डोंगर चढण्यासाठी सुरुवात केली होती, कारण हे मंदिर कटरापासून 13 किलोमीटर आणि भैरवनाथाच्या मंदिरपर्यंत 14.5 किलोमीटर इतके अंतर आहे. मित्रांनो, येथे वेगवेगळ्या प्रकारचे हॉटेल देखील अवेलेबल आहेत, तसेच कॅफे देखील अवेलेबल आहेत. मंदिराच्या आवारामध्ये पोहोचण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागतो, त्यासाठी या ट्रस्टने आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे हॉटेल देखील येथे अवेलेबल करून दिलेले आहेत. त्यानंतर जो पूर्णपणे भवनपर्यंतचा जो रस्ता आहे त्यामध्ये असे समोर PVC ब्लॉकचा वापर केलेला आहे. मित्रांनो, या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला हे समोर वॉकर दिसते. ह्या वॉकरचा आपण वापर करू शकता. त्यामध्ये आपण लगेज किंवा छोट्या मुलांना आपण वर घेऊ शकतो. भवनपर्यंत पोहोचण्यासाठी हेलिकॉप्टरची देखील सोय आहे. मित्रांनो, 3 महिने आधी बुकिंग करून तुम्ही कटरा टू भवन हेलिकॉप्टरने देखील जाऊ शकता. 3-3.5 तासानंतर फायनली आपण भवनपर्यंत पोहोचलो. मित्रांनो, चढाई खूप जास्त आहे, पण कोणत्याही प्रकारचे पायऱ्या नसल्यामुळे अंतर फास्टच कव्हर होते. अर्धकुवारीच्या मंदिरापासून इलेक्ट्रिक गाड्यांची देखील सोय आहे. ते तुम्ही आधीच ऑनलाईन बुक करू शकता. या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही डोलीचा देखील वापर करू शकता आणि त्याच प्रकारे घोड्यांचा देखील वापर करू शकता. हे सगळे जे ऑप्शन आहेत त्यांचे ऑनलाईन बुक या मंदिराच्या वेबसाईटवर दिलीच आहे. त्यामुळे आपल्याला रेटचं कोणतेही अडचण इथे येत नाही. मित्रांनो, या मंदिराच्या आवारामध्ये पोहोचल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला इथे लॉकर दिसते. लॉकरमध्ये मोबाईल, बेल्ट व इलेक्ट्रिक गोष्टी इथेच ठेवाव्या लागतात. ते लॉकरमध्ये आपण ठेवल्यानंतर फायनली दर्शनाकडे निघालो. समोर जे आपल्याला दृश्य दिसते त्याला भवन असे म्हणतात. श्री वैष्णवी माता इथेच विराजमान आहे. या लॉकर रूमच्या पुढे मोबाईल अलाउड नसल्यामुळे आपल्याला पुढचे फुटेज घेता आले नाहीत. मित्रांनो, हे वैष्णवी मातेचं मंदिराच्या आवारामध्ये एकदम स्ट्रिक्ट आहे आणि ठिकठिकाणी आर्मी देखील आहे, त्यामुळे आपल्याला पुढे मोबाईल नेता आलं. माता वैष्णवी देवीची यात्रा तेव्हाच पूर्ण होते जेव्हा मातेचं दर्शन घेतल्यानंतर भैरवनाथाच्या मंदिराचे दर्शन घेतले जाते. मित्रांनो, ह्या भैरवनाथाच्या मंदिराच्या दर्शनासाठी इथे गंडोला अवेलेबल आहेत, म्हणजेच रोपवे अवेलेबल आहे. मित्रांनो, पर हेड 100 रुपये असं चार्जेस आहेत आणि कुणाला चालत जायचं असेल त्यांना पायऱ्या देखील अवेलेबल आहेत. मित्रांनो, ह्या वैष्णवी मातेच्या भवनपासून हे फक्त 15 मिनिटाच्या अंतरावरच आहे आणि गंडोलानं गेला तर फक्त 5 मिनिटात या मंदिरापर्यंत पोहोचतो. मित्रांनो, पुढील भागात आपण या वैष्णवी देवीच्या मातेच्या दर्शनासाठी कसं जायचं आणि तिथं कटरामध्ये गेल्यानंतर कुठे राहायचं याचा आपण व्हिडिओ टाकणार. मित्रांनो, अजून कोणी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पटकन आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच एका नवीन भागामध्ये आपण परत भेटूया. धन्यवाद.